नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या रांगोळ्या दाखवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी कमी वेळात कमी जागेत तयार होतील अशा एकूण 4 रांगोळ्या दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। ही आहे पहिली रांगोळी, जी की मी लक्ष्मी कुबेर अशी रांगोळी देखील म्हटली जाते। अशी रांगोळी दिसायला सुंदर दिसते आणि काढायला हार्ड वाटते, पण तुम्ही जर एक वेळा जरी रांगोळी पाहिली तर तुम्हाला नक्की रांगोळी जमून जाईल। तुम्ही पाहून घेऊ शकता, मी इथे अगदी कॉलम काढले होते, म्हणजे टिपके काढून घेतलेले होते। त्यानंतर मी त्याला जोडून घेतलेले आहेत। सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ही रांगोळी एक वेळा जरी पाहिलीत तरी तुम्हाला समजून जाईल। ही अगदी कमी वेळेत कमी जागेत मी काढून घेतलेली आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये होऊन जाते। म्हणजेच जर तुम्ही रांगोळी नीट पाहिली तर तुम्हाला 2 ते 3 मिनिटं ही देखील लागणार नाहीत। इथे मी कुठलाही रांगोळीचे इन्स्ट्रुमेंट वापरलेलं नाही आहेत। मी माझ्या हातानेच रांगोळी काढून घेतलेली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग देखील भरून घेऊ शकता किंवा तुम्ही एका सफेद रांगोळीने देखील रांगोळी काढून घेऊ शकता। अशी रांगोळी तुम्ही अंगणात किंवा देवघरात पाटाखाली देखील काढून घेऊ शकता। आपली पहिली रांगोळी पूर्ण झालेली आहे। आता पाहूया दुसरी रांगोळी। इथे मी पुन्हा एकदा स्टार काढून घेतलेला आहे, त्याला जोडून घेतलेला आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील अशा बऱ्याच फ्रीहँड रांगोळ्या, तसेच टिपक्यांच्या रांगोळी, तसेच एका सफेद रांगोळीने काढता येईल अशी रांगोळी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे। ज्याने कोणी पाहिलेली नसेल तर नक्की पाहून घ्या। आणि तुम्ही सकाळच्या घाईगडबडीमध्ये आपल्याला सुचत नाही कुठली रांगोळी काढायची ते, तर तुम्ही अशी रांगोळी नक्की ट्राय करा। तुम्हाला एक वेळा जरी पाहिली तरी तुम्हाला नक्की समजून जाईल आणि लगेच काढता देखील येईल। व्हिडिओला पाहणारे जर नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील। आपली दुसरी रांगोळी पूर्ण झालेली आहे। आता पाहूया तिसरी रांगोळी। इथे मी पुन्हा एकदा स्टार काढून घेतलेला आहे आणि त्याला जोडून घेतलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कमीत कमी 3 रंग तुमच्याकडे जर अवेलेबल असतील, म्हणजे सफेद, पिवळा आणि लाल, हे 3 रंग जरी अवेलेबल असतील तरी तुम्ही अशी छान अशी रांगोळी काढून घेऊ शकता। जर तुमच्याकडे असे रंग अवेलेबल नसतील तर तुम्ही एका सफेद रांगोळीने देखील रांगोळी काढून घेऊ शकता। आपली तिसरी रांगोळी देखील पूर्ण झालेली आहे। आता पाहूया चौथी रांगोळी। ही आहे चौथी रांगोळी। मी अशा बऱ्याच फ्रीहँड रांगोळ्या, टिपक्यांच्या रांगोळ्या, तसेच पांढऱ्या रांगोळीने काढता येईल अशी रांगोळी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत। ज्यांनी कोणी पाहिलेले नसतील तर नक्की व्हिजिट करा, नक्की पाहून घ्या आणि तुमच्या अंगणात किंवा पाटाखाली अशी रांगोळी नक्की ट्राय करा। अशी रांगोळी फक्त कमीत कमी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 मिनिटांमध्ये देखील होऊन जाते। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडलेली आहे की नाही ते। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।